प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत क्रियापदांचा वापर. एक क्रियापद घेऊन आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने त्या क्रियापदाला आपल्याला वेगवेगळ्या टेन्समध्ये वाक्य तयार कराय. टू राईट हे क्रियापद आपण घेऊ. तर राईटमध्ये W हे अक्षर सायलेंट आहेत. इंग्रजी भाषेमध्ये अनेक शब्द आहेत की ज्यांच्यामध्ये अक्षर सायलेंट असतात. आपल्याला एकदा ते वाचायचे, लिहायचे असतात, लक्षात ठेवायचे असतात. स्पेलिंग लिहित असताना WRIT लिहिलं जाणार, परंतु वाचन करत असताना Wला सायलेंट करून राईट अशा पद्धतीने आपण वाचणार. सेकंड फॉर्म आहे रोट, हा आहे सेकंड फॉर्म. थर्ड फॉर्म आहे रिटर्न. थर्ड फॉर्ममध्ये DT आहे. आणि याच्यामध्ये फोर्थ फॉर्म जो आहे रायटिंग म्हणजे हा जो प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म आहे तो तयार करत असताना आपल्याला या ठिकाणी टू राईटची स्पेलिंग वापरावी लागते फर्स्ट फॉर्मची. आणि शेवटचं आपण ओमिट केलेलं आहे, गाळलेलं आहे. WRIT ही स्पेलिंग घेऊन ING आपण या ठिकाणी लावलेलं आहे. तर या प्रत्येक याच्यामध्ये W सायलेंट आहे. ओके, हे आहे फर्स्ट फॉर्म क्रियापदाचं. फर्स्ट फॉर्म हे आहे सेकंड फॉर्म, हे आहे थर्ड फॉर्म आणि हे आहे फोर्थ फॉर्म. कोणत्याही क्रियापदाला अशा प्रकारे 4 फॉर्म्स असतीलच 100%. ॲक्शन वर्बला, मेन वर्बला आपल्याला ते लक्षात ठेवायचे आहे, कारण की राईटचा साधा भूतकाळ रोट होईल आणि पूर्ण वर्तमान भूत भविष्य रिटर्न होईल आणि अपूर्ण रायटिंग होईल वर्तमान भूत भविष्य. त्याच्यासाठी क्रियापद आपल्याला 4 रूपांमध्ये पाठ करावंच लागतं, लक्षात ठेवावंच लागतं. आपण यामध्ये सध्या टेन्स पाहूयात. टेन्स बनवत असताना सर्वात पहिले आपण टू राईटचा वापर करूया. तर आय डू राईट, आय डू राईट. तुम्हाला ऑब्जेक्ट घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. आता राईट हे तुमचं V1 आहे, क्रियापदाचं पहिलं रूप आहे. तर क्रियापदाचं पहिलं रूप आपण जेव्हा वापरतो, तुम्हाला या अगोदर सांगितलेलं आहे की त्याच्यासोबत डू, डज आणि डीड आपण वापरत असतो. फक्त हे 3च हेल्पिंग वर्ब, ऑक्झिलरी वर्ब्स, मॉडल नाही सांगते, मॉडल ऑक्झिलरीजबद्दल बोलत नाही आहे. हे जे मेन ऑक्झिलरीज आहेत त्यांच्याबद्दल बोलत आहे. डू, डज आणि डीड हे 3च हेल्पिंग वर्ब आपण फर्स्ट फॉर्म जो आहे वर्बचा त्याच्यासोबत आपण वापरणार आहोत. बाकीचे आपण वापरत नाहीत आणि राहिलेले फक्त शाल, विल एवढे आपण हेल्पिंग वर्ब्स फर्स्ट फॉर्म ऑफ द मेन वर्ब सोबत वापरत असतो. तर आपण या ठिकाणी बघूया की जेव्हा आपण डू, डज और डीड यांच्याऐवजी आपण डू वापरलेला आहे, तर डू किंवा डज दोन्ही प्रेझेंट टेन्ससाठी वापरतो. फक्त सब्जेक्ट आय असल्यामुळे या ठिकाणी आपण डू घेतलेलं आहे. हे झालं सिम्पल प्रेझेंट टेन्स. सिम्पल पास्ट टेन्स कसं तयार करणार आपण, तर आय राईट हे जे तुम्ही फर्स्ट फॉर्म घेणार आहे क्रियापदाचं, डूच्या ऐवजी फक्त तुम्हाला या ठिकाणी डीड टाकावं लागणार आहे. आय डीड राईट, आय डू राईट मी लिहितो, आय डीड राईट मी लिहिले. आता या ठिकाणी एक गंमत अशी आहे की डीड राईट हे एकत्र केल्यानंतर तुमचं वाक्य डायरेक्टली आय रोट अशा पद्धतीने बनणार आहे. आय रोट म्हणजे फर्स्ट फॉर्ममध्ये जेव्हा तुम्ही प्रत्येक वेळेस कोणत्याही क्रियापदाला हे नियम लागू आहे. फर्स्ट फॉर्ममध्ये जेव्हा तुम्ही डीड टाकणार किंवा डीड त्याच्यामध्ये मिक्स होणार आहे, तेव्हा तुम्हाला सेकंड फॉर्म सिम्पल पास्ट फॉर्म
अशा पद्धतीने भेटणार आहे. आय डू राईट, आय डिड राईट, आय रोट. आणखीन पाहूया सिंपल फ्युचर टेन्सचं वाक्य आपण. शॉल, आय शॉल राईट, आय शॉल राईट. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की शॉल हे जे हेल्पिंग वर्ब आहे किंवा विल हे आपण एकटंच वापरलेलं आहे. जसं शाल हॅव, विल हॅव वापरतो किंवा शाल बी, विल बी वापरतो. या ठिकाणी हॅव किंवा बी आलेलं नाही आहे. हे फर्स्ट फॉर्मसोबत शॉल किंवा विल हे फॉर्म आपण वापरणार आहोत. तर हे झालं सिम्पल फ्युचर टेन्स. मागे आपण पाहिलं वाक्य आय डू राईट, मी लिहितो. आय डिड राईट, मी लिहिले. आय रोट म्हणजेच मी लिहिले. आणि आय शॅल राईट म्हणजे मी लिहीन, मी लिहिणार. अशा पद्धतीने आपण पाहू शकतो. आता आपण दुसरं वाक्य पाहूया कंटिन्युअस टेन्सचं. आय सोबत नेहमी वर्तमान मध्ये आपण ॲम वापरतो, टू बीचं हेल्पिंग वर्ब आय ॲम. मग आपल्याला या ठिकाणी प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्मच वापरावं लागतं. क्रियापदाचं चौथं रूप ज्याला आपण म्हणतो प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म वापरावं लागतं. आय एम रायटिंग, आय एम रायटिंग इट्स अ हेल्पिंग वर्ब ॲम आहे. मग याचं सिम्पल कंटिन्युअस पास्ट टेन्स हे झालं कंटिन्युअस प्रेझेंट, मी लिहत आहे. कंटिन्युअस पास्ट टेन्स करायचं असेल तर आपल्याला काय चेंजेस करावं लागेल. कंटिन्युअस म्हटल्यानंतर प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म V4 घ्यावाच लागेल. फक्त या ठिकाणी आपल्याला वॉज किंवा वरमधून एक हेल्पिंग वर्ब या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागेल, आय वॉज रायटिंग. आणि कंटिन्युअस फ्युचर टेन्ससाठी आपल्याला आय शल बी. आता कंटिन्युअसचं फ्युचर असल्यामुळे आय शॅल बी रायटिंग. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फक्त एवढंच लक्षात घ्यावं लागतं की कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी मेन वर्ब्सचे फॉर्म्स हेल्पिंग वर्बसोबत वापरायचे आहेत. आय एम रायटिंग मी लिहित आहे, आय वॉज रायटिंग मी लिहित होते, आय शॅल बी रायटिंग मी लिहित असेन. अशा पद्धतीने हा पूर्ण कंटिन्युअस टेन्स आहे. टू राईट हे आपण हेल्पिंग वर्ब मेन वर्ब या ठिकाणी वापरत आहोत. आता परफेक्ट टेन्समध्ये आपण पाहूया आय सोबत हेल्पिंग वर्ब आपण घेणार आहोत हॅव. आणि या ठिकाणी पास्ट पार्टिसिपल्स फॉर्म येणार आहे रिटन. तर आता आपलं परफेक्ट प्रेझेंट टेन्सचं वाक्य या ठिकाणी तयार झालेलं आहे, आय हॅव रिटन. तर जेव्हा हॅज, हॅव, हॅड किंवा टू हॅवची रूपे आपण वापरणार आहोत तेव्हा आपल्याला पास्ट पार्टिसिपल फॉर्मच वापरावं लागणार आहे. क्रियापदाचं तेच रूप आपल्याला वापरावं लागणार आहे. मग परफेक्ट पास्ट कसं करणार आपण. आय हॅड रिटन, आय हॅड रिटन, आय हॅड रिटन, आय हॅड रिटन अशा पद्धतीने. आणि परफेक्ट फ्युचरसाठी तुम्हाला आय शॅल हॅव रिटन अशा पद्धतीने, आय शॅल हॅव रिटन अशा पद्धतीने वापरावं लागणार आहे. वाक्य संपल्यानंतर पूर्णविराम द्यायचाच सवय लावायची. हे आहे परफेक्ट टेन्स. आय हॅव रिटन, आय हॅड रिटन, आय शॅल हॅव रिटन. म्हणजे काय, या ठिकाणी जेव्हा तुम्ही पास्ट पार्टिसिपल फॉर्म V3 वापरत आहात, या V3मुळे टू हॅव वापरला जात आहे. म्हणजे परफेक्ट टेन्सचे क्रायटेरिया आपण या ठिकाणी पूर्ण करत आहोत. आता पाहूया आपण कंटिन्युअस परफेक्ट टेन्स. आता या ठिकाणी आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे, हॅव वापरणार आपण आणि परफेक्टसाठी प्रत्येक वेळेस आपण बीनच वापरणार, बीन. आणि फोर्थ फॉर्म क्रियापदाचं म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म वापरणार आहोत. आय हॅव बीन रायटिंग म्हणजे मी लिहत आलेली आहे. ठीक. पास्टसाठी आपल्याला घ्यावं लागणार आहे आय हॅड बीन रायटिंग, आय हॅड बीन रायटिंग. प्रत्येक वेळेस आपल्याला प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्मच वापरायचा आहे. फ्युचरसाठी आपल्याला वापरायचं आहे आय शॅल हॅव, आय शॅल हॅव
बीन रायटिंग. अशा पद्धतीने आपल्याला परफेक्ट कंटिन्युअस टेन्स या ठिकाणी आपण वापरलेला आहे. फोर्थ फॉर्म प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म आपण या ठिकाणी वापरत आहोत आणि बीनच्या रूपानं आपण परफेक्ट टेन्स या ठिकाणी घेत आहोत. BEEN बीन हे टू बीचं थर्ड फॉर्म आहे. तर आय हॅव बीन रायटिंग मी लिहित आलेली आहे. आय हॅड बीन रायटिंग मी लिहित आलेली होती. आय शॅल हॅव बीन रायटिंग मी लिहित आलेली असेल. हे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. हेल्पिंग वर्ब्स आणि मेन वर्बचा वापर तुम्ही बघा. हे परफेक्ट टेन्स आहे. याच्यामध्ये फक्त V3 वापरलं जाईल. पास्ट पार्टिसिपल फॉर्म आय हॅव रिटन मी लिहिलेले आहे. आय हॅड रिटन मी लिहिलेले होते. आय शॅल हॅव रिटन मी लिहिलेले असेल. त्याच्यानंतर आय एम रायटिंग, आय वॉज रायटिंग, आय शॅल बी रायटिंग. याच्यामध्ये आपण पुन्हा या ठिकाणी आपण प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म V4 क्रियापदाचं चौथं रूप वापरत आहोत. परंतु या ठिकाणी आपण टू बीचे हेल्पिंग वर्ब्स यांना आपण वापरलेलं आहे. आय एम रायटिंग मी लिहित आहे. आय वॉज रायटिंग मी लिहित होते. आय शॅल बी रायटिंग मी लिहित असेन. आणि या ठिकाणी हे सिम्पल टेन्स आहे. फर्स्ट फॉर्म वापरला जाईल या ठिकाणी. आय शॅल राईट मी लिहीन. आय रोट मी लिहिले किंवा रोटच्या ऐवजी आय डिड राईट मी लिहिले. आय डू राईट मी लिहिते. अशा पद्धतीने आपण टोटल 12 टेन्सेस 12 वाक्य बनवलेले आहे. टू राईट, रोट, रिटन, रायटिंग हे ॲक्शन वर्ब वापरून. अशाच पद्धतीने अनेक ॲक्शन वर्ब्स तुम्हाला वापरायचे आहे आणि हेल्पिंग वर्ब तेच राहणार आहे. सब्जेक्ट तुम्ही जसा निवडणार त्यानुसार फक्त ॲम, इज, आर, वॉज किंवा वर अशा पद्धतीने तुम्हाला हॅज किंवा हॅड घ्यावं लागणार आहे. डू किंवा डज घ्यावं लागणार आहे. भरपूर सराव करावा. हेल्पिंग वर्ब्स लक्षात ठेवावेत. ॲक्शन वर्ब्स लर्न करावे. डेली बेसिसवर लर्न करावे. दररोज लर्न करावे. जसं टू गो, वेंट, गॉन, गोईंग, टू कम, केम, कम, कमिंग, टू सीट, सॅट, सॅट, सिटिंग अशा पद्धतीने अभ्यास करत चला. सराव करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. कॉमेंट बॉक्समध्ये काही समस्या असेल तर शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.